हे झालं नशीब बरोबर. पण ऍडिशनल नॉलेज आपल्याकडे असायला काय काम आहे. कंपनीत लागला 12,000 पगार आहे, संध्याकाळचं लाईट फिटिंग, लाईटची बटणं बदलून द्या. भाजीपाल्याचे ते पैसे सोडवा 3-4 हजार रुपये महिन्याकाठी. तर रविवारी जाऊन तुम्ही फिटिंग कराल, रविवारच्या फिटिंग कराल. गावांमध्ये पण घरं बांधतात, फिटिंगला तुम्हाला बोलवतात. खूप फिटिंगची कामं असतात, एवढी कामं असतात ना की आपल्याला मरण नाही एवढी. पण कोणाला जाऊन भेटलं पाहिजे आपण, योग्य व्यक्तीला भेटलं. बिल्डरांची नावं असतात तिथे दिलेले असतात, फ्लॅट विक्रीसाठी एजंट असतात, त्यांना जाऊन तुमचे कार्ड द्या, कार्ड छापा. 1 रुपयाला एक कार्ड मिळतं, 1000 कार्ड छापा. प्रत्येक दुकानदाराकडे नेऊन ठेवा. काय असेल तर मला सांगा, मी कामाला यायला तयार आहे. सध्या तुम्ही 1-2 वर्ष काय करा, फक्त कोणाच्या तरी हाताखाली काम करा. एकदा काम करायला लागली की तुम्हालाच कळणार नाही अरे मी कधी मोठा झालो. पण असंच असतं, आपल्याला कळतच नाही 5 वर्ष 10 वर्ष ते आपण कधी काम करतोय, कधी पैसे, कधी मोठं होतो. भविष्यात आपल्याला बचतीची सवय लागते, आपण जरा सेव्हिंग करतो. पण गावातले पोरं लोक बघतात त्या मेहनती पोरगा, याला आपली पोरगी द्यायला हरकत नाही. असं होतं ना गावात, तो पोरगा हुशार आहे, तो कामाचा पोरगा. तुमच्या घरातली बहीण द्यायची असेल तर तुम्ही चौकशी करता, तो कामाचा पोरगा आहे. कसं काय कामाचा आहे, आपाप झाला का? तो काम करतो म्हणून आपल्याला कळतं की हा चला हे आपली बहीण त्याला द्यायला हरकत. तर तसं तुमच्याबद्दल पण कोणीतरी विचार करेल ना गावात की हा मेहनती पोरगा आहे, त्याचा विचार करायला हरकत नाही. टवाळ नाही, त्याच्या मागे लागतो असं कधी बोलतील आपल्याबद्दल. असे पण बोलणारे पालक आहेत.